हाय गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज सकाळी आता वाजलेत 9 आणि आज लवकर कारखाना उघडलेला आहे. आणि इथं ही एक गाडी प्लस ही एक गाडी, आज 2 गाड्या भरलेल्या आहेत. आपल्याला 2 गाड्या अनलोड करायच्या आहेत. तर एक दिवस मी जागेवर नव्हतो, तर चला तर बघूयात नेमकं काय काय झालंय कारखान्यामध्ये. इथं आपला माल वगैरे आलेला आहे काही फायबर कूलर्समध्ये. त्यामुळं आपले जे कस्टमर्स वगैरे आहेत त्यांना हमेशा आपल्याकडे एकदम चांगल्या क्वालिटीचा उत्तम दर्जाचा माल मिळतो. तर इकडं आता काउंटरचं पूर्ण विचकलेलं आहे. एकदा काउंटर वगैरे पूर्ण साफ करून घेऊयात. कस्टमरची रिक्वायरमेंट होती फायबरचे कूलर्स, त्यामध्ये सफारी मॉडेल सगळ्यात जास्त चालत होतं. तर आणखी आपण त्यामध्ये कलर्स वगैरे अपडेट केलेले आहेत आणि नवीन माल नवीन स्टॉक आपल्याकडे आलेला आहे. तर लेट्स अनबॉक्स दिस. वरचं सर्व काम वगैरे म्हणजे बऱ्यापैकी काम वगैरे जिथली तर सेटिंग वगैरे करून आता आपल्याला जायचं आहे आपल्या सेकंड ब्रांच, म्हणजे मेन ब्रांच आपली जी गावातली आहे. आणि हे ह्या इकडं डीमार्टचं काम वगैरे बऱ्यापैकी आता कंप्लीट होत आलेलं आहे. मेजॉरिटी काम तर झालेलं आहे इकडं डीमार्टचं. सकाळी महाराजांचं दर्शन पण झालं. ऑलरेडी दुसरी गाडी तर अनलोड झालेली आहे. आता फायनली सकाळच्या 2 ट्रिपा डन. दुकानावरचे कामं निपटले. लेट्स गो ऑन कारखाना. आता ओमनी निघालेली आहे फॅक्टरीवर. लेट्स गो. फॅक्टरीचा ॲड्रेस म्हणजे हे इकडं अरोमा हॉटेल, इकडं डीमार्ट बनत आहे आणि डीमार्टच्या बाजूनं सरळ पण एक 50 मीटरवर आपली फॅक्टरी आहे. चला तर तुम्हाला दाखवतो आपली फॅक्टरी. कस्टमरची काही ऑर्डर होती होलसेलमध्ये, तर इथं 10 पीस कस्टमरची 3 फुटाची कूलर प्लस काही 2.5 फुटाची कूलर असं मिक्समध्ये होतं. तर आता ही कस्टमरची पहिली ऑर्डर जाते आपल्याकडून. या नवीन कस्टमरची आहे. गडा पण हे कूलर अनबॉक्स केले होते, ज्याचे आपण व्हील्स वगैरे एकदम पूर्ण पॅक केले होते. राईट. कस्टमरची ऑर्डर आहे आता 4 पीसची. तर हे 2 आणि 2 इथं लोड झालेले आहेत. तिचा माल कधी रुकत नाही. कंटिन्युअस इथं कस्टमरची ऑर्डर असतात. बिकॉज वी आर मॅन्युफॅक्चरर. आपल्याकडे सगळ्यात स्वस्तात ऑल ओव्हर इंडिया सप्लाय होतो. सकाळी आपल्याला इथं पूर्ण कूलर्स वगैरे दिसत होते. रिकामा एका दिवसात रिकामा कंटिन्यू इकडं बनणं चालू आहे. तर हे आहे रात्रीचा सीन. तिथे आमचे सुशील भैया दाखवा तुमचं तोंड दाखवा. मस्केचा रिपेअरिंग करत आहेत आणि इकडं स्वामी भैयाची रिपेअरिंग चालू आहे.